ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या पिरियडला आपण टू सर्व विथ लव ही कादंबरी बघत होतो आणि पेज नंबर 181वर पहिला पॅराग्राफ आपण घेतला होता, तो पूर्ण झाला होता. वन वॉज रेडी टू प्ले हिज पार्ट. मीन्स ॲज फार एज द स्टुडंट्स पार्टिसिपेटेड इन दॅट प्रोग्राम, दे वेअर रेडी टू प्ले देअर पार्ट इन दॅट प्रोग्राम. म्हणजे सगळे विद्यार्थी आपापला रोल निभावण्यासाठी तिथे तयार झाले होते. आता पुढचा भाग बघा. A bell was rung at 10 a.m. and everyone trooped into the auditorium to sit together in the classes. Means exactly at the time of 10, the bell was rung of the school, and as far as all the students trooped into the auditorium hall to sit together. 10 वाजता बरोबर शाळेची बेल झाली आणि विद्यार्थी घोळक्याने त्या शाळेचं जे काही ऑडिटोरियम होतं, ऑडिटोरियम म्हटलं म्हणजे जेथे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, जसं आपल्या शाळेमध्ये मोठा हॉल आहे तशा प्रकारे ते विद्यार्थी घोळक्याने त्या ऑडिटोरियममध्ये त्या हॉलमध्ये जमा झाले. मिस जोसेफ अँड डेनहॅम, द टू मोस्ट सिनियर स्टुडंट्स, सॅट ऑन द स्टेज अँड ॲज फार ॲज द टू स्टुडंट्स ऑफ द रायटर्स क्लास, मिस जोसेफ अँड डेनहॅम, दे वेअर द मोस्ट सिनियर स्टुडंट्स इन दॅट स्कूल, सॅट ऑन द स्टेज. ते पण तिथे सिनियर असल्याकारणाने आणि त्या लेखकाच्या वर्गाचे प्रतिनिधी असल्याकारणाने स्टेजवर तिथे बसले. वन ऑन ईच साईड मिस्टर फ्लोरियन म्हटलं म्हणजे त्या शाळेचे जे काही प्राचार्य होते, हेडमास्टर होते, त्या हेडमास्टरच्या बाजूला ते मोठ्या आविर्भावामध्ये किंवा टीमध्ये तिथे जाऊन बसले. हू ॲज सून ॲज एव्हरीवन वॉज सीटेड अँड सायलेंट अँड ॲज सून ॲज द एव्हरीबडी वॉज सीटेड अँड द सायलेंट, नंतर हेडमास्टर उठले आणि त्यांनी एक छोटंसं भाषण केलं. कशाच्या संदर्भामध्ये? तर त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये त्यांनी एक छोटंसं भाषण केलं. आता त्यांच्या भाषणामध्ये काय म्हटले? ही स्पोक ॲट लेंथ, म्हणजे छोटंसं होतं तरी पण ते कसं होतं, लेंदी होतं. मीन्स ही स्पोक ॲट लेंथ रिइटरेटिंग द एम्स अँड पॉलिसी ऑफ द स्कूल. मीन्स इन हिज लेंदी स्पीच ही टॉक अबाउट रिइटरेटिंग म्हटलं वारंवार सांगणे किंवा पुनरुच्चार करणे. द एम्स अँड पॉलिसी ऑफ द स्कूल्स, म्हणजे शाळेची ध्येय धोरणं काय आहेत, शाळेच्या मागचा उद्देश काय आहे, या गोष्टीची जाणीव हेडमास्तरांनी आपल्या त्या लेंदी भाषणामध्ये केली. अँड ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन इच चाइल्ड मेक टू द फर्दरन्स ऑफ दोज एम्स अँड मीन्स हाऊ द हेल्प ऑफ द ईच स्टुडंट इज नेसेसरी टू अचीव दॅट एम्स अँड दॅट पॉलिसी ऑफ द स्कूल. आणि तसेच शाळेची जी काही ध्येय धोरणं आहेत, ती ध्येय धोरणं आत्मसात करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचं कसल्या प्रकारचं योगदान तिथे अपेक्षित आहे, त्यांच्या योगदानाची कशा प्रकारे मदत होते, या गोष्टीची माहिती त्यांनी आपल्या स्पीचमध्ये, भाषणामध्ये दिली. फर्दरन्स म्हटलं म्हणजेच मदत. ही गेव प्रेज व्हेर एव्हर इट वॉज इंडिकेटेड अँड हॅव्हिंग सीन द परफॉर्मन्स ऑफ द स्टुडंट्स व्हेर एव्हर नेसेसरी ही वॉज ऑल्सो प्रेज द स्टुडंट्स. आणि जेथे कुठे आवश्यक होतं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं त्यांनी कौतुक केलं, विद्यार्थ्यांची त्यांनी प्रशंसा केली. बट इन्सिस्टेड दॅट देअर वॉज येट अ ग्रेट डील टू बी डन. बट मीन्स दो ही प्रेज ऑफ द ॲक्टिव्हिटी ऑर द हेल्प ऑफ द स्टुडंट्स, बट ही मेन्शन इन हिज स्पीच दॅट देअर वॉज येट अ ग्रेट डील टू बी डन. म्हणजे अजूनही बरंचसं काम आपल्याला आत्मसात करायचं आहे, आपल्याला ते पूर्ण करायचं आहे, या गोष्टीची जाणीव त्यांनी आपल्या भाषणामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना आणि तसंच जो काही बसलेला स्टाफ होता त्या स्टाफला, कर्मचारी वर्गाला त्यांनी तिथे करून दिली. मीन्स येट अ ग्रेट डील टू बी डन, म्हणजे अजून बरंचसं काम तिथे करायचं आहे. बाय देमसेल्स टुवर्ड्स अ जनरल इम्प्रूव्हमेंट इन कंडक्ट. आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला अजून यश संपादन करणं बाकी आहे, तर ते म्हटलं म्हणजेच इम्प्रूव्हमेंट इन कंडक्ट ॲज फार ॲज द कंडक्ट ऑर द डिसिप्लिन ऑफ द स्टुडंट्स इन दॅट फील्ड. मीन्स द सक्सेस येट टू बी अचीव्ड. अजूनही तेथे आपल्याला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही, म्हणजेच वागणूक. क्लीनलीनेस अँड द पर्स्यूट ऑफ नॉलेज. क्लीनलीनेस म्हटलं म्हणजे स्वच्छता, तसंच स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आणि ज्ञान ग्रहण करण्याच्या बाबतीमध्ये अजूनही आपल्याला तेथे सुधारणा करणं आवश्यक आहे, असं ते आपल्या भाषणामध्ये सांगतात. ॲज आय लिसन आय रिअलाइज दॅट दिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम हिज स्कूल अँड फाईल the headmaster was talking in his speech. At that time the writer realized that, means as far as the headmaster was concerned, he was in no way remote from his school, means he is not, means away from his school.
आणि ते भाषण करत असताना लेखकाला जाणीव झाली की हे जे काही व्यक्ती आहेत, ही जी काही पर्सनॅलिटी आहे, ही पर्सनॅलिटी शाळेपासून मनाने तिथे दूर गेलेली नाही. रिमोट म्हटलं म्हणजे दूर जाणे. हिज रिमार्क्स ऑल शो दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट अँड एव्हरीवन इन इट. म्हणजे आणि प्रत्येक गोष्टीमधून म्हणजे त्याने असं त्याच्या प्रत्येक वाक्यामधून त्याने ते स्पष्ट केलं. ही रिमार्क्स ऑल शोड दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट अँड एव्हरीवन इन इट. म्हणजे स्वतः शाळेशी आणि शाळेतील प्रत्येकाशी मनाने हा व्यक्ती किती जोडलेला आहे या गोष्टीचीही जाणीव लेखकाला हेडमास्टर भाषण करत असताना झाली. ही देन विश देम सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग अँड लेफ्ट द स्टेज विथ ट्रिमेंडस अप्लाउज. अँड ॲट लास्ट अल्टिमेटली means in his speech he left the stage with a tremendous applause by wishing the success of the program. आणि तसंच मग शेवटी या म्हणजेच या कार्यक्रमाला एक प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आणि शुभेच्छा दिल्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटच त्यांनी म्हणजे आपली रजा तिथे घेतली. म्हणजे थोडंसं भाषण करून ते तिथून बाजूला झाले स्टेजवरून. ट्रेमेंडस अप्लाउज म्हटलं टाळ्यांचा कडकडाट. त्यांचं भाषण संपल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांनी जे काही सांगितलं त्याबद्दल दाद दिली किंवा टाळ्या वाजवल्या. नेक्स्ट पॅरेग्राफ. थिंग्स नाव मूव क्विकली इन टू गिअर ॲज सून ॲज द स्पीच ऑफ द हेडमास्टर ओव्हर देन द फर्दर ॲक्टिव्हिटी मीन्स गोईंग ऑन स्पीडीली. म्हणजेच नंतरच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी होत्या त्या कार्यक्रमातल्या त्या ॲक्टिव्हिटीने तिथे गती घेतली. सुरुवात झाली कार्यक्रमाला. फर्स्ट मिस जोसेफ स्टूड अप. Means at first the Miss Joseph means one of the representative of the writers class. मिस जोसेफ आणि दुसरा म्हटलं म्हणजेच डेनहॅम. तर ती जोसेफ ती विद्यार्थिनी तिथे उठली अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द कॉन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. अँड इन ब्रीफ शी हॅड मेन्शन द कॉन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटी. आणि थोडक्यामध्ये तिने म्हणजे प्रस्तावना केली. त्या प्रस्तावनेमध्ये या स्टुडंट कॉन्सिलचा उद्देश काय आणि त्याची कार्य काय याबद्दलची थोडक्यात तिने माहिती दिली. ईच क्लास वुड रिपोर्ट थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्ह अँड ॲज फार ॲज द क्लासेस आर कन्सर्न मीन्स एव्हरी क्लास वुड रिपोर्ट व्हॉट दे हॅव लर्न मीन्स इन देअर फर्स्ट टर्म. इट विल बी प्रेझेंटेड बाय द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ देअर क्लास. आता प्रत्येक क्लास म्हणजेच त्यांच्या वर्गाचा जो काही रिपोर्ट आहे, कोणता रिपोर्ट की 6 महिन्यामध्ये कोणकोणत्या विषयामध्ये ते कोणकोणत्या गोष्टी शिकलेत याबद्दलचा अहवाल त्यांच्या वर्गप्रतिनिधीद्वारे तिथे सादर केला जाणार होता. सो ईच क्लास वुड रिपोर्ट थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हटलं म्हणजेच त्या वर्गाचे प्रतिनिधी, जसं आपण मॉनिटर वगैरे करतो तसं. ऑन द स्टडीज परस्यूड ड्युरिंग द हाफ इयर विच बिगॅन आफ्टर इस्टर. आफ्टर इस्टर म्हटलं म्हणजे तो जो काही सण होता त्या सणानंतर ज्या काही शाळा सुरू झाल्या, तर शाळा सुरू झाल्यानंतर कोणत्या विषयामध्ये त्यांनी काय शिकलं, काय आत्मसात केलं याबद्दलचा रिपोर्ट तिथे रिप्रेझेंटेटिव्हद्वारे प्रतिनिधीद्वारे सादर केला जाणार होता. ई रिप्रेझेंटेटिव्ह हॅव्हिंग बीन चोजन फॉर इच सब्जेक्ट ॲज देअर वेअर द 6 सब्जेक्ट ॲज फार ॲज द आवर मीन्स 11th अँड 12th स्टँडर्ड आर कन्सर्न. म्हणजेच 11वी 12वीला आपण 6 विषय शिकतो आहे. तर प्रत्येक विषयाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह, समजा इंग्रजीचा असेल तर इंग्रजी विषयामध्ये तो म्हणजे सगळ्या वर्गाला सादर करेल. तसा दुसरा रिप्रेझेंटेटिव्ह दुसऱ्या विषयाचा, तिसरा रिप्रेझेंटेटिव्ह तिसऱ्या विषयाचा. म्हणजे असं जेवढे विषय त्यांना अभ्यासाला होते त्या प्रत्येक विषयाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे 6 महिन्यामध्ये ते काय काय शिकले त्याबद्दलचा अहवाल ते सादर करणार होते. When all the classes had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. Then, having presented the reports, means on the stage there will panel of the teachers. There will the panel of the teachers and the students from the auditorium, from the what we can say that the audience means they will ask the question to the teachers panel as far as इच सब्जेक्ट्स रिपोर्ट इज कन्सर्न. आता सगळ्यांचे म्हणजेच रिपोर्ट तेथे सादर केल्यानंतर शिक्षकांचं एक पॅनल स्टेजवर येईल आणि त्या पॅनलला खाली बसलेले समोरचे जे काही विद्यार्थी आहेत ती विद्यार्थी म्हणजेच प्रत्येक विषयाच्या अहवालाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न विचारतील त्या शिक्षकांच्या पॅनलला
तर त्या शिक्षकाच्या पॅनलने समाधानकारक उत्तरं त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला तेथे देण्यात येणार होती त्यांच्याद्वारे. Answer from the body of the hall on matters arising out of the various reports. The selection of the panel means as far as the selection of the teachers panel, जे काही शिक्षकांचं पॅनल तिथे राहणार होतं ते कसं चूज केलं जाणार होतं, निवडलं जाणार होतं. सिलेक्शन म्हणजे निवड होणे. ॲज विथ एव्हरीवन एल्स वॉज एंटायरली ॲट द डिस्क्रिएशन ऑफ द चिल्ड्रेन and no members of the staff knew either how many or which teachers would be invited to sit. Means as far as the selection of the panel means the liberty is given to the student to choose the panel. And so such type of discretion means liberty, स्वातंत्र्य, म्हणजेच त्या शिक्षकांचं पॅनल निवडण्याचंही स्वातंत्र्य तिथे विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं. कारण की ॲज फार ॲज द प्रोग्राम वॉज कन्सर्न इट वॉज द स्टुडंट्स काउन्सिल, विद्यार्थी परिषद होती आणि संपूर्ण कार्यक्रम तो विद्यार्थ्यांचा होता. अँड ॲज फार ॲज सिन्स द बिगिनिंग टू द लास्ट द होल प्रोग्राम विल बी टॅकल्ड बाय द स्टुडंट. आणि विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असल्या कारणाने त्या कार्यक्रमातल्या प्रत्येक गोष्टी विद्यार्थ्यांकडूनच तिथे केल्या जाणार होत्या. आणि म्हणून ते शिक्षकांचं पॅनल निवडण्याचंही स्वातंत्र्य कोणाला होतं, विद्यार्थ्यांनाच होतं. आणि तसंच शिक्षकांनाही तिथे माहिती नव्हतं की ते पॅनलमध्ये कोणाची निवड तिथे होणार आहे. या दृष्टिकोनातून इन्व्हायटेड टू आयदर हाऊ मेनी विच टीचर्स वुड बी इन्व्हायटेड टू सीट. द रिपोर्ट्स बिगॅन विथ द लोएस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. अँड ॲज फार ॲज द प्रेझेंटिंग ऑफ द रिपोर्ट इट बिगिन्स विथ द यंगर क्लास, विथ द लोएस्ट क्लास और यंगेस्ट क्लास फर्स्ट. आता रिपोर्ट सादर कुठून होणार होते की जो सगळ्यात खालचा वर्ग आहे, म्हणजे 6वीचा 7वीचा 8वीचा 9वीचा आणि 10वीचा, म्हणजे सुरुवात कुठून होणार होती, 6वीच्या वर्गापासून रिपोर्ट सादर करण्यासाठी तिथे सुरुवात होणार होती. दे वेअर मेनली 12 years ओल्ड अँड ॲज फार ॲज द स्टुडंट्स ऑफ द 6th स्टँडर्ड दे वेअर 12 years ओल्ड. आता 6वीचे विद्यार्थी म्हटल्यानंतर ते किती वर्षाचे असतात, 12 वर्षाचे असतात. हॅड जॉईन द स्कूल द प्रिव्हियस समर अँड ॲज फार ॲज दो स्टुडंट्स वी आर कन्सर्न दे जॉईन दॅट न्यू स्कूल मीन्स प्रिव्हियस इयर, मीन्स आफ्टर द समर व्हॅकेशन प्रिव्हियस इयर. मागच्या उन्हाळ्यातील सुट्ट्या संपल्यानंतर मागच्या उन्हाळ्यामध्येच हे विद्यार्थी तिथे त्या शाळेमध्ये दाखल झाले होते. अँड सो दे वेअर द न्यू वन अँड दे वेअर ऑल्सो अनेबल मीन्स द प्रॉब्लेम्स ऑफ द डिफिकल्टीज ॲज दे आर गेटिंग इन द लर्निंग प्रोसेस. ते म्हणजेच शिक्षणामध्ये कोणकोणत्या गोष्टीच्या अडचणी इन ब्रीफ ऑर शॉर्ट. आणि म्हणून त्यांचे जे काही रिपोर्ट आहेत ते कसे होते, अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये त्यांनी मांडलेले होते. अँड ॲज फार ॲज दो स्टुडंट्स वी आर कन्सर्न दे वी आर नॉट एबल मीन्स हाऊ टू आस्क अ क्वेश्चन टू फाइंड आउट द सोल्युशन. आणि तसंच एखाद्या समस्येवर सोल्युशन काढण्यासाठी कशा प्रकारचा प्रश्न विचारावा याबद्दलचंही नॉलेज त्या विद्यार्थ्यांना नव्हतं. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी सादर केलेला जो काही रिपोर्ट होता तिथे तो कसा होता, संक्षिप्त स्वरूपात होता किंवा थोडक्यात त्यांनी तो मांडला होता. सो दीज वेअर मेनली 12 years ओल्ड हू हॅड जॉईन द स्कूल प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस म्हटलं म्हणजे अगोदरच्या वर्षी. मोस्ट ऑफ देम वेअर शाय. आणि त्यातल्या त्यात ते जे काही विद्यार्थी होते कसे होते, लाजरे होते किंवा बुजरे होते, ते बुजाळून जाणारे होते. म्हणजेच एक प्रकारचं समोरचं वातावरण बघून म्हणजेच घाबरून जाणारे होते. अँड समवॉट फ्रायटन. शाय म्हटलं म्हणजेच एक प्रकारचं लाजणे किंवा बुजारणे. अँड रादर फ्रायटन ॲट स्टँडिंग अप बिफोर द एंटायर स्कूल. आणि तसंच संपूर्ण शाळेसमोर उभं राहून प्रश्न विचारण्यासाठी ते तिथे घाबरत होते. बट नेव्हरदिलेस दे मॅनेज इट क्रेडिबली. बट नेव्हरदिलेस मीन्स दे हॅव परफॉर्म वेल. परंतु त्यांनी त्यांची कौतुकास्पद कामगिरी तिथे पार पाडली. क्रेडिटेबली म्हटलं म्हणजेच प्रशंसनीय रीतीने. दे हॅड बीन न्यूली इंट्रोड्यूस टू द डिफिकल्टीज ऑफ सिकिंग इन्फॉर्मेशन फॉर देमसेल्स. कारण की म्हणजेच एखाद्या समस्येवर समाधान शोधण्यासाठी ते कसे होते, माहिती गोळा करण्यासाठी ते कसे होते, नवीनच होते. सो दॅट दे रिपोर्ट वॉज अंडरस्टँडेबली रादर शॉर्ट. आणि म्हणून त्यांचे जे काही रिपोर्ट होते त्यांनी सबमिट केले ते कसे होते, अतिशय थोडक्यात संक्षिप्त स्वरूपात तेथे होते. नेक्स्ट पॅराग्राफ. क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेड मीन्स आफ्टर 6 स्टँडर्ड report
by going on the stage. So class after class was represented, and it was obvious that with each succeeding term there was a marked development in their ability to express themselves. And as the class wise students would present their reports, while presenting the reports, each succeeding term there was a marked development. It shows that as far as the presentation of the student, of the representative of the class, it marks the development. The writer noticed there the development taken place in their ability to express themselves. म्हणजे स्वतःला व्यक्त करण्यासाठीचं जे काही कौशल्य होते किंवा तेवढ्या प्रकारचा विकास त्यांनी तिथे साध्य केला होता किंवा त्या गोष्टीचं यश त्यांनी तिथे मिळवलं होतं, हे तेथून ते बघितल्यानंतर स्पष्ट होत होतं. मच ऑफ द वर्क वॉज रादर एलिमेंटरी. आता त्यातलं बरंचसं वर्क कसं होतं, त्या कार्यक्रमात सादरीकरणातलं प्राथमिक स्वरूपाचं होतं. एलिमेंटरी म्हटलं म्हणजे प्राथमिक. बट टू देम इट लूम लार्ज बिकॉज बट ॲज फार ॲज दो स्टुडंट्स वी आर कन्सर्न इट सीम टू देम इट लूम लार्ज. परंतु त्यांच्या दृष्टिकोनातून हे जे काही सादरीकरण होतं, एक्सप्लेनेशन होतं, स्पष्टीकरण होतं, ते त्यांच्या दृष्टिकोनातून खूप मोठं कार्य होतं. लूम लार्ज खूप मोठं त्यांच्या दृष्टिकोनातून. बिकॉज दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्फ. कारण की ॲज फार ॲज दे लर्न इट वॉज अंडरस्टूड, त्या गोष्टी त्यांना तिथे समजल्या होत्या. अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्फ, आणि जे काही ते शिकलेले आहेत त्या गोष्टींचा त्यांच्यासोबत काय संबंध आहे या गोष्टींची जाणीव त्यांना तिथे झाली होती. थ्रूआउट ऑल द रिपोर्ट्स द emphasis was on what they understood rather than what they were expected to learn. On what they understood rather than what they learned throughout the first term. फर्स्ट टर्ममध्ये प्रत्येक विषयामध्ये ते काय शिकण्याऐवजी त्यांना काय समजलं याच्यावरच प्रत्येक त्या प्रतिनिधीचा फोकस होता प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये. When the turn of my class, I sat anxiously and ultimately the turn of the writer class arrived there. आणि शेवटी लेखकाच्या क्लासच्या तेथे वेळ आली प्रेझेंटेशन करण्याची किंवा रिपोर्ट सादर करण्याची. ॲट दॅट टाईम रायटर सॅट अप अँक्शियसली, एक प्रकारचं जागा होऊन किंवा एक प्रकारचं काय म्हणू आपण त्याला ॲक्टिव्ह होऊन लेखक तिथे आपल्या खुर्चीमध्ये बसला. फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड इन हिज हँड डेनहॅम कॉल्ड आउट द नेम्स ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह. आता त्याच्या वर्गाची सुरुवात झाल्यानंतर दोन विद्यार्थी, दोन रिप्रेझेंटेटिव्ह त्याचे होते, मिस जोसेफ आणि दुसरा डेनहॅम. लगेच तिथे, कारण की मिस जोसेफने तिथे प्रस्तावना केली होती. आता डेनहॅम त्यांच्या वर्गातले विषयाचे प्रतिनिधी कोण होते त्यांची नावं तिथे वाचणार होता. अँड व्हाईल ही वॉज रिडिंग ही वॉज रिडिंग द नेम्स ऑफ द ऑल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सब्जेक्ट्स विथ प्राऊडली, विथ कॉन्फिडंटली. So Denham called out the names of the representative together with the subject on which they would report. कोणकोणत्या विषयावर कोणकोणता विद्यार्थी तिथे आपला अहवाल सादर करणार आहे त्या दृष्टिकोनातून त्याच्या हातामध्ये जी काही यादी होती त्या यादीनुसार त्याने नावं वाचण्यास सुरुवात केली. अगोदर त्याने नाव घेतलं पॉटर, ही विल टॉक ऑन द सब्जेक्ट ऑफ अर्थमेटिक, तो अंकगणिताविषयी आपला रिपोर्ट सादर करणार होता. देन सॅपिनो शी वॉज गोइंग टू टॉक ऑन द नेचर स्टडी, निसर्ग अभ्यासावरती आपला अहवाल सादर करणार होते. देन मिस पेग अँड जॅक्सन बोथ द स्टुडंट्स वॉज गोइंग टू टॉक ऑन द जिओग्राफी विषयाचा जो काही रिपोर्ट होता तो फिजिओलॉजी शरीरशास्त्राचा विषय त्यांनी डिव्हाइड करून घेतला होता आणि दोघेजण त्या विषयावर तिथे आपला रिपोर्ट सादर करणार होते. देन मिस डॉड she was going to talk on the subject of the history. Then Denham he was going to talk on the PT and games. And last one Miss Joseph, domestic science, she was going to talk on the domestic science, ग्रहविज्ञान. हे जे काही विषय आहेत हे विषय आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारचे संबंधित आहेत आणि तसंच या विषयाचा अभ्यास संपूर्ण जगामध्ये सगळ्याच ठिकाणी कशा प्रकारे केला जातो आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या जगातील सर्व व्यक्ती दो दे आर डिफर फ्रॉम रिलिजन कास्ट रेस दो दे वे आर द डिफरंट बट ॲज फार ॲज
दिस सब्जेक्ट्स वी आर कन्सर्न दे हॅव ऑल ब्रॉट देम टुगेदर. तरी पण या सगळ्या विषयांनी या जगातील ज्या काही धर्म असेल, संस्कृती असेल, वंश असेल, जात असेल, भाषा असेल, या सगळ्या लोकांच्या संस्कृतीविषयी किंवा या लोकांविषयी एक प्रकारची ओळख त्या विद्यार्थ्यांमध्ये करून दिली. या सगळ्या गोष्टीची जाणीव त्यांना तेथे झाली. असल्या प्रकारचा रिपोर्ट हे सगळे विद्यार्थी तेथे सादर करतात. आलं लक्षामध्ये? इथपर्यंत शांतपणे आता तेथे वाचायचं आहे. याच्या पुढचा जो काही भाग आहे तो पुढचा भाग पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला सबमिट करेल. आलं लक्षामध्ये? ओके. आणि जिथपर्यंत झालेलं आहे तिथपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून पान नंबर 181 पासून चॅप्टर 17 पासून ते शुद्धलेखन तिथे लिहून काढायचं आहे. ओके. याव गुड डे. आणि काही प्रॉब्लेम असेल, जर तुम्हाला समजलं नसेल एखाद्या शब्दाचा त्यावेळेस तोपर्यंत काय करायचं आहे, आपल्या रफ वहीमध्ये ते प्रॉब्लेम जे काही डाऊट्स आहेत ते डाऊट एका ठिकाणी तिथे लिहून ठेवायचे. आलं लक्षामध्ये? ओके. याव गुड डे.